हाय, लास्ट टाइम आपण इलिमिनेशन रिॲक्शन बघितल्यात, डिहायड्रोहॅलोजनेशन आणि डिहायड्रेशन. नेक्स्ट बघायचे आपल्याला डिहॅलोजनेशन. डिहॅलोजनेशन म्हणजे काय? -X2 किंवा रिमूव्हल ऑफ X2. एक्स म्हणजे काय? हॅलोजन. हॅलोजन जे आहे तुमचे कोणते? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांना काय म्हणतो आपण? हॅलोजन. यांना काय म्हणतो आपण? हॅलोजन. मग रिॲक्शनमधून काय काढून टाकायचे? हॅलोजन काढायचे. -X2 दोन हॅलोजन काय करायचे? रिॲक्शनमधून काढून टाकायचं. त्याला म्हणलेलं आहे डिहॅलोजनेशन. मग डेफिनेशन कशी होईल डिहॅलोजनेशनची? द रिॲक्शन इन विच हॅलोजन्स आर रिमूव्ड फ्रॉम द ॲडजस्टंट कार्बन ॲटम इज सेट टू बी द डिहॅलोजनेशन रिॲक्शन. दोन शेजारच्या कार्बनवरून जर दोन हॅलोजन रिमूव्ह केले, काढून टाकले, त्याला म्हणलेलं आहे डिहॅलोजनेशन रिमूव्हल ऑफ X2. त्याचे एक्झाम्पल बघूया आपण. पहा, हा घेतला आहे, हा कंपाऊंड पहा, CH2 दोन शेजारच्या कार्बनवरती पहा. याला जर 1 म्हटलं आणि याला जर 2 म्हटलं तर शेजारच्या दोन कार्बनवरती 2 ब्रोमीन आहे. मग याला याचं कॉमन नेम काय येईल पहा. याच्यामध्ये 2 कार्बन आहे म्हणून याला म्हणलेलं आहे इथिलीन. 2 कार्बन म्हणून काय म्हणलेलं आहे? इथिलीन. आणि 2 ब्रोमाइड म्हणून डायब्रोमाइड. म्हणजे याचं नाव आहे 2 कार्बनचा पॅरेंट इथेनवरून आलं आहे इथिलीन डायब्रोमाइड. किंवा IUPAC नेम नॉमेनक्लेचर कसं पाहायचं? याला 1 नंबर म्हणलं, याला जर 2 म्हटलं तर 1 आणि 2 कार्बनवरती 2 ब्रोमीन आहे म्हणून 1,2 डायब्रोमो. 1,2 डायब्रोमो. ह्या झाल्या पोझिशन. डायब्रोमो म्हणजे काय? 2 ब्रोमीन. आणि इथेन का म्हटलं त्याला? कारण त्याच्यामध्ये 2 कार्बन आहे. मग पहा, कॉमनमध्ये अल्काइलिन डायहॅलाइड जनरली काय म्हणतात? अल्किलिन. मग याला म्हणलं इथिलीन डायब्रोमाइड. हा आहे 1,2 डायब्रोमो ब्रोमाइड, डायब्रोमो इथेन. आणि ह्याचा कॅटेगरी आहे व्हिसिनल डायहॅलाइड. त्याला काय म्हणतात? व्हिसिनल डायहॅलाइड्स. व्हिसिनल डायहॅलाइड म्हणजे काय? असे कंपाऊंड का ज्यांच्यामध्ये 2 शेजारच्या कार्बनवरती 2 हॅलोजन आहे. 2 ॲडजस्टंट कार्बनवरती जर 2 हॅलोजन असेल तर त्याला काय म्हणतात? व्हिसिनल डायहॅलाइड्स. मग व्हिसिनल डायहॅलाइडची डेफिनेशन कशी येईल? द कंपाऊंड्स इन विच देअर इज अ प्रेझेन्स ऑफ 2 हॅलोजन ॲटम ऑन ॲडजस्टंट कार्बन ॲटम आर सेड टू बी व्हिसिनल डायहॅलाइड्स. त्याची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. पहा काय रिॲक्शन आहे. हा जर 1,2 डायब्रोमो इथेन केला, त्याच्यामध्ये झिंक आणि जर हिटिंग केलं याला, तर काय होईल? हे 2 ब्रोमीन आणि हा झिंक मिळून झिंक ब्रोमाइड तयार होईल. हा तयार होईल तुमचा झिंक ब्रोमाइड. सिम्पली हे 2 ब्रोमीन आणि हा झिंक मिळून झिंक ब्रोमाइड तयार होईल. आणि ह्या 1,2 ज्या कार्बनवरती 2 ब्रोमीन, त्या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड येईल. म्हणजे हे 2 ब्रोमीन निघून जातील आणि इथं काय येईल? डबल बॉन्ड येईल. आपल्याला भेटा इथिन. नेक्स्ट पुढचा एक्झाम्पल बघू आपण. जर मी याला थोडंसं चेंज केलं, हा मी हा घेतला CH3, काय नाव येईल पाहिजे असं? याच्यामध्ये 3 कार्बन आहे, 1, 2 and 3. म्हणजे यानंतर कॉमन नेम असेल याचं प्रोपिलिन. 3 कार्बन आला प्रोपिलिन आणि डाय ब्रोमाइड. आणि IUPAC असेल 1 आणि 2 पोझिशनला 2 ब्रोमीन, 1,2 डायब्रोमो. 1,2 डायब्रोमो 3 कार्बन आहे म्हणून प्रोपेन. 1,2 डायब्रोमो 3 कार्बनची चेन आहे म्हणून प्रोपेन. किंवा कॉमनमधील 3 कार्बन म्हणून त्याला प्रोपिलिन म्हटलेलं आहे आणि 2 ब्रोमीन म्हणून डायब्रोमाइड. काय होईल याचं? हे 2 ब्रोमीन आणि हा झिंक म्हणून झिंक ब्रोमाइड तयार होईल. आणि ह्या 2 कार्बनमध्ये काय डबल बॉन्ड येईल. CH3ला काय सांगणार? म्हणजे CH3 आहे तसा राहील CH डबल बॉन्ड CH2. काय भेटेल आपल्याला? प्रोपीन भेटेल. काय? प्रोपीन भेटेल. समजलं? तुम्हाला एक रिॲक्शन देतो, तुम्ही करून पहा काय होईल होमवर्कसाठी. समज मी हा घातला CH3 CH2 CH किंवा हा घेतला आहे BR आणि CH3. याच्यामध्ये जर झिंक टाकलं आणि हिट केलं तर हा काय असेल पहा? 1, 2, 3, 4. याला म्हणतात 2, 3 डायब्रोमो. हे नाव आहे 2, 3ला 2 ब्रोमीन म्हणून 2, 3 IUPAC नेमचं 2, 3 डायब्रोमो. 4 कार्बन चेन म्हणून हा ब्युटेन. काय होईल पहा? हे 2 ब्रोमीन निघून जाईल आणि इथं काय? डबल बॉन्ड येईल. सिम्पली ही होती डिहॅलोजनेशन. काय करतो आपण? 2 हॅलोजन काढून राहिले पहा. X2 इथले 2 हॅलोजन काढून राहिले म्हणजे हे डिहॅलोजनेशन ऑफ रिमूव्हल ऑफ हॅलोजन्स. हे आता इलिमिनेशन रिॲक्शन. इलिमिनेशनमध्ये 3 बघितले आपण: डिहायड्रोहॅलोजनेशन, डिहायड्रेशन आणि डिहॅलोजनेशन. नंतर टाईप B बघायचं आपल्याला, ॲडिशन रिॲक्शन्स. हा नवीन टाईप आहे. हा इलिमिनेशनच्या रिव्हर्स आहे. इलिमिनेशन आणि ॲडिशन काय एकमेकाला रिव्हर्स आहे. इलिमिनेशनमध्ये आपण ग्रुप किंवा ॲटम ग्रुप काय करतो? रिमूव्ह करतो. आणि ॲडिशन रिॲक्शनमध्ये काय करतो? ॲटम्स ऑर
group of atoms are added to the reactant. इथे काय होतं, ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम ॲड केला जातो, अटॅच होतो. इलिमिनेशनमध्ये काढून टाकतो, त्याच्यामध्ये काय होतो, अटॅच होतो. मग यातली फर्स्ट बघायची आपल्याला स्मॉल ए, कंट्रोल हायड्रोजनेशन किंवा त्याला म्हणतात पार्शियल रिडक्शन. कंट्रोल्ड हायड्रोजनेशन. हायड्रोजनेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, हायड्रोजनेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ H2, याला काय म्हणतो आपण हायड्रोजनेशन. आता कंट्रोल्ड का म्हटलं त्याला, आणि पार्शियल रिडक्शन. पार्शियल म्हणजे काय, काही प्रमाणात. रिडक्शन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ H2. आपण रिडक्शनच्या नंतर डेफिनेशन आपल्याला एक चॅप्टर त्यामध्ये डिटेल डेफिनेशन बघणार आहे. मग इथं काय करायचं आपल्याला, हायड्रोजन ॲड करायचं. रिॲक्शनमध्ये काय ॲड करायचं आहे, हायड्रोजन. याची जनरल रिॲक्शन काय बघा, जर मी याने स्टार्ट केलं RC∼CR, हा अल्काईन आहे आपला. हे R ग्रुप कोणते असू शकतात, आपण जनरल रिॲक्शन बघतोय. जर इकडे येतो थोडंसं, फॉर एक्झाम्पल जर आपण याने स्टार्ट केलं RC∼CR, अल्काईनने स्टार्ट केलं. याच्यावरती हायड्रोजन गॅस, पॅलेडियम, कार्बन आणि क्विनोलिन हा रिएजंट आहे. हायड्रोजन गॅस, पॅलेडियम, कार्बन, सी म्हणजे काय, पॅलेडियम, कार्बन आणि क्विनोलिन हा रिएजंट. याला एकत्रित म्हणतात लिंडलार रिएजंट. काय म्हणतात, हा जो एवढा काय म्हणतात लिंडलार कॅटलिस्ट. हे महत्त्वाचं आहे. हायड्रोजन गॅस, पॅलेडियम और कार्बन आणि क्विनोलिन ह्या सगळ्याला एकत्रितपणे काय म्हणतात, लिंडलार कॅटलिस्ट. आणि दुसरं आहे सोडियम इन अमोनिया. दुसरं रिएजंट आहे सोडियम इन अमोनिया, याला म्हणतात बर्च रिडक्शन. ही नेम रिॲक्शन आहे, बर्च रिडक्शन. जर आपण अल्काईन घेतलं आणि ह्या रूटनी गेलो, हायड्रोजन गॅस, पॅलेडियम और कार्बन, क्विनोलिन, तर काय होईल, हायड्रोजन इथे R, मग काय भेटेल पाहिजे, RC∼CR, हायड्रोजन अँड हायड्रोजन. इथं पहा दोन्ही हायड्रोजन सेम साईडला ॲड होतं, म्हणजे आपल्याला काय भेटतोय, सिस कंपाऊंड भेटतो. इथे कोणता कंपाऊंड भेटतो, सिस. लिंडलार कॅटलिस्ट वापरला तर या अल्काईनपासून काय भेटतं आपल्याला, सिस अल्किन भेटतोय. आणि जर आपण बर्च रिडक्शन केलं सोडियम इन अमोनिया, तर आपल्याला काय भेटतं इथं RC∼CR, पहा इथं दोन्ही R ग्रुप एकमेकाला अपोजिट आहे, तर हा काय भेटतो आपल्याला, ट्रान्स कंपाऊंड भेटतो. काय भेटतं, ट्रान्स कंपाऊंड. मग लक्षात ठेवा, जर लिंडलार कॅटलिस्ट वापरला अल्काईननी तर आपल्याला सिस अल्किन भेटेल, आणि आपण जर बर्च रिडक्शन केलं काय भेटेल, ट्रान्स अल्किन भेटेल. जर याला पार्शियल रिडक्शन का म्हटलेलं आहे, कारण आपण जर याच्यावर डायरेक्ट हायड्रोजन ॲड केला असता, सपोज दॅट हा अल्काईन आहे तुमचा, आणि याच्यावर डायरेक्ट आपण हायड्रोजन आणि निकेल रूम टेम्परेचर मागे झाली ही रिॲक्शन, तर काय प्रोडक्ट असता याचा, आपल्याला डायरेक्ट काय भेटला असता, RCH2CH2R, बरोबर नाही. कॅटलायटिक हायड्रोजन, याला आपण कॅटलायटिक हायड्रोजनेशन म्हणतो. पहा पहिलीच रिॲक्शन होती आपली. जर कॅटलायटिक हायड्रोजनेशन केलं आपण अल्काईनचं काय भेटतो, आपल्याला डायरेक्ट अल्केन भेटतो. काय भेटतो, अल्केन. आणि जर आपण लिंडलार कॅटलिस्ट वापरला तर सिस भेटतोय, आणि बर्च रिडक्शन केलं तर ट्रान्स भेटतो. मग काय भेटतो आपला, अल्किन भेटतो. काय भेटतो, अल्किन. म्हणजे याला पार्शियल रिडक्शन म्हटलेलं आहे. हे झालं कंप्लीट रिडक्शन. हे कॅटलायटिक रिडक्शन काय, कंप्लीट रिडक्शन. डायरेक्ट अल्काईनचं काय होतंय, अल्केन. आणि इथं काय होतं, अल्काईनचं होतोय अल्किन, आयदर सिस ऑर ट्रान्स डिपेंडिंग अपॉन द रिएजंट. म्हणून याला काय लिहिलं आहे, पार्शियल रिडक्शन ऑर कंट्रोल्ड हायड्रोजनेशन. कंट्रोल म्हणजे काय, कंट्रोल करून आपण रिएक्शन कुठे स्टॉप केली, अल्किन स्टेजला कंप्लीट म्हणजे स्टॉप केली. अल्किनला काय रिएक्शन थांबते, अल्केन भेटत नाही. म्हणाला म्हणलेलं आहे कंट्रोल हायड्रोजन पार्शियल रिडक्शन. फेवरेट रिॲक्शन आहे JEEला बऱ्याच वेळेस रिॲक्शन विचारला. ते एक्झाम्पल बघूया आपण याचे. रिएजंट आहे तसेच ठेवा आपण. हा लिंडलार कॅटलिस्ट. मी जर हा घेतला असता CH3 C111 CH3, हा आहे तुमचा ब्यूट2आईन, तर काय झालं असतं इथं, लिंडलार कॅटलिस्ट वापरला असता तर हायड्रोजन कसे ॲड झाले असते,
सेम साईडला म्हणजे काय भेटला असं आपल्याला हा कंपाऊंड भेटला असा CH3 C डबल बॉन्ड CH3 पहा दोन्ही हायड्रोजन सेम साईडला ॲड झाले दोन्ही हायड्रोजन काय आले सेम साईडला आले मग हा भेटला असं तुम्हाला सिस ब्यूट टू इन आणि जर बर्च रिडक्शन केलं असतं दोन्ही मिथाइल काय आले असते अपोजिट आले असते H अँड H इथं पहा हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन काय अपोजिट आहे मग काय भेटला असतं आपल्याला काय म्हटलं असतं आपण ट्रान्सब्यूट टू इन हा भेटला असता आपल्याला ट्रान्स टू ब्युटिन हा भेटला असता आपल्याला सिस टू ब्युटिन लक्षात ठेवा लिंडलार असेल तर सिस भेटतो आणि बर्च रिडक्शन केलं तर ट्रान्स भेटतो महत्त्वाची रिॲक्शन आहे ॲडिशनमध्ये एवढी एकच रिॲक्शन आहे तुम्हाला दोन्ही पण महत्त्वाचे आहे रिॲक्शन नेक्स्ट बघायचं आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ अल्किनच्या काय बघायचं आपल्याला प्रॉपर्टीज बघायच्या आता ह्या प्रॉपर्टीज अल्केनसारख्याच आहे हे पण काय आहेत नॉन पॉलर इन नेचर काय त्यांचं नॉन पॉलर सेकंड इनसोल्युबल इन water but soluble in benzene, हेक्झेन एटसेट्रा हे पाण्यामध्ये इनसोल्युबल आहे म्हणजे पाण्यामध्ये डिझॉल्व होत नाही पण बेंझिनमध्ये किंवा हेक्झेनमध्ये डिझॉल्व होतात थर्ड लेस डेन्सर दॅन वॉटर पाण्यापेक्षा त्यांची डेन्सिटी काय कमी आहे म्हणून पाण्यावरती काय होतात तरंगतात आपण जर पाणी घेतलं आणि त्यामध्ये जर अल्किन टाकला एखादा तर तो काय होईल फ्लोट होईल पाण्यावरती का फ्लोट होईल कारण त्याची डेन्सिटी काय पाण्यापेक्षा कमी आहे नेक्स्ट बघायचं आपल्याला ह्या जनरल प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या बॉइलिंग पॉईंटबद्दल बघायचं आहे नेक्स्ट फोर्थ बॉइलिंग पॉईंट आज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स हे अल्केन सारखंच आहे जेवढे कार्बन नंबरची संख्या वाढेल तेवढं बॉइलिंग पॉईंट काय होईल वाढेल मग तुम्ही जर इथिन प्रोपीन आणि ब्युटीनचे बॉइलिंग पॉईंट बघितले तर ते आहेत 171 225 171 225 आणि 267 डिग्री सेंटीग्रेड मग पहा इथं 2 कार्बन आहेत इथं 3 कार्बन आहेत इथं काय 4 कार्बन आहे कार्बन जसे जसे वाढले तसं बॉइलिंग पॉईंटचा नंबर काय चालला आहे वाढत चालला पुढे आपण बघणार आहे बॉइलिंग पॉईंट सध्या इन्फॉर्मेशन म्हणून ट्रीट करा का बॉइलिंग पॉईंट कशाचं प्रोपोर्शनल आहे नंबर ऑफ कार्बन ॲटमला कार्बन नंबर जसा वाढत तसं बॉइलिंग पॉईंट पण काय वाढत झालं नेक्स्ट 5 नंबरला बघायचं आपल्याला बॉइलिंग पॉईंट आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ब्रांचिंग ब्रांचिंगला काय ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल सेम सेम अल्केनचं आणि अल्केनचं सेम अल्केनचं जरी तुम्ही बघितलं तर बॉइलिंग पॉईंट नंबर ऑफ कार्बनला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना बॉइलिंग पॉईंट इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाला आहे ब्रांचिंगला जर आपण 2 बॉइलिंग पॉईंट बघितले CH2CH CH2CH3 हा आहे तुमचा ब्यूट 1 इन आणि हाय आता पहा हे दोन्ही जर बघितले हे दोन्ही काय हाय सुमारे हा म्हणजे काय सुमारे C4H8 दोन्हीचे जर तुम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितले तर हा तुमचा आयसोब्युटायलिन आणि हाय ब्यूट 1 इन दोन्ही एकमेक या दोनचा फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला C4H8 आहे आणि यांचे जर बॉइलिंग पॉईंट बघितले त्याचा 267 डिग्री सेल्सिअस आहे आणि याचा 266 डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे ब्रांचिंग पहा इथं स्ट्रेट चेन कंपाऊंड आहे पण इथं काय एक्स्ट्रा ब्रांचिंग आहे ब्रांचिंग वाढल्यामुळे बॉइलिंग पॉईंट पहा 267चं काय झालं आहे 260 झालं म्हणजे ट्रू होतं आहे बॉइलिंग पॉईंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ब्रांचिंग ह्या होत्या प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स नेक्स्ट बघायचं आपल्याला आता रिॲक्शन पहा जसं आपण अल्केनमध्ये शिकलो आहे आधी त्याचे प्रिपरेशन बघितलं नंतर प्रॉपर्टीज बघितल्यानंतर रिॲक्शन्स बघितल्या केमिकल रिॲक्शन आता बघायचं आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज म्हणजेच रिॲक्शन केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्स म्हणजेच काय बघायचं त्यांच्या रिॲक्शन्स बघायच्या
अल्किनवरती कोणत्या कोणत्या रिॲक्शन. आता खूप सोपा पार्ट आहे पहा. जर आपल्याला प्रिपरेशन कळले असेल तर प्रिपरेशनच्या एक्झॅक्ट काय रिव्हर्स. मग याच्यावरती ज्या रिॲक्शन होत्या कोणत्या जनरली ॲडिशन रिॲक्शन्स. अल्किनवरती कोणत्या रिॲक्शन होतात ॲडिशन रिॲक्शन होतात. जो रिएजंट आहे तो रिएजंट काय होतो टोटली कार्बन कार्बन डबल बॉन्डवरती ॲड होत. त्यातली फर्स्ट आहे पहा हॅलोजनेशन. आत्ता आपण डी हॅलोजनेशन बघितलं बरोबर नाही. डी हॅलोजनेशनची एक्झॅक्ट रिव्हर्स आहे. डी जर लक्षात ठेवा डी जर वर्ड आला एखाद्या रिॲक्शनच्या समोर ऑब्विसली ती काय असली पाहिजे इलिमिनेशन असली पाहिजे. कोणती रिॲक्शन असली पाहिजे इलिमिनेशन. मग डी हॅलोजनेशन ही इलिमिनेशन आहे पण हॅलोजनेशन काय आहे ॲडिशन आहे. मग आता आपण मग अशी हॅलोजन काढून टाकला होता. आता आपल्याला हॅलोजन काय करायचं ॲड करायचं. फॉर एक्झाम्पल पहा जर मी हा कंपाऊंड घेतला CH2 डबल बॉन्ड CH2 इथिन आणि याच्यावरती क्लोरीन CCl4 किंवा ब्रोमीन CCl4. CCl4 काय कार्बन टेट्रा क्लोराईड. कार्बन 4 आहे म्हणून क्लोरीन म्हणून याला टेट्रा. टेट्राचा अर्थ काय टेट्राचा अर्थ 4 कार्बन टेट्रा क्लोराईड 4 Cl म्हणून त्याला आणलेलं आहे CCl4 कार्बन टेट्रा क्लोराईड. काय पहा हा जो क्लोरीन आहे क्लोरीन काय आहे Cl एक क्लोरीन इथे ॲड होईल दुसरा क्लोरीन इथे ॲड होईल आणि हा डबल बॉन्डिंग होईल. मी तुम्हाला काय वाटेल पाहिजे CH2 CH2 Cl अँड Cl काय भेटतं आपल्याला 1,2 डायक्लोरो इथेन. काय म्हटलं आहे 1,2 डायक्लोरो इथेन किंवा इथिलीन डायक्लोराईड. आणि हा भेटेल तुम्हाला CH2 Br अँड Br. आत्ताच नाव झालं याचं मागचे जर डी हॅलोजनेशन रिॲक्शन पाहिलं हा काय 1,2 डायब्रोमो इथेन और इथिलीन डायब्रोमाइड. याला दुसरं नाव काय इथिलीन डायक्लोराईड. समजलं का खूप महत्त्वाची रिॲक्शन आहे. आता ही रिॲक्शन महत्त्वाची आपल्याला. ही रिॲक्शन कुठे यूज केली जाते पहा. ही हॅलोजनेशन रिॲक्शन जर क्लोरीन वापरला तर त्याला म्हणतात क्लोरिनेशन आणि ब्रोमीन वापरला रिॲक्शनमध्ये तर त्याला काय म्हणतात ब्रोमिनेशन. मग ही जी ब्रोमिनेशन रिॲक्शन आहे ही कशासाठी वापरली जाते डिटेक्शन ऑफ डबल बॉन्ड. खूप महत्त्वाची रिॲक्शन. ब्रोमिनेशन खूप वापरतात डिटेक्शन ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. डिटेक्शन म्हणजे काय ओळखण्यासाठी. सपोज आपल्याला एक टेस्ट ट्यूब दिली. टेस्ट ट्यूब तुम्ही लॅब मध्ये गेल्यानंतर बघता एक काचेपासून बनलेली ट्यूब असते त्याला टेस्ट ट्यूब म्हणलं. त्याच्यामध्ये जर आपण एखादा कंपाऊंड घेतला एक्स कंपाऊंड घेतला किंवा सपोज दॅट हा ए कंपाऊंड आहे अननोन. आपल्याला त्याचं स्ट्रक्चर वगैरे काही माहीत नाही. त्याचं काय स्ट्रक्चर वगैरे काही माहीत नाही. मग ह्या कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे का नाही क्वेश्चन मार्क आहे. जर एखादा अननोन कंपाऊंड आहे आणि त्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे का नाही हे जर ओळखायचं असेल त्यासाठी काय केलं जातं ब्रोमिनेशन केलं जातं. काय केलं जातं ब्रोमिनेशन. मग ती रिॲक्शन काय आहे बघा. सपोज आपण हा कंपाऊंड घेतला CH3 CH डबल बॉन्ड CH2 काय आहे तुमचा प्रोपीन. प्रोपीनवरती जर ब्रोमीन आणि CCl4. आता ब्रोमीनचं जर बघितलं तुम्ही ते कसं रेड कलर कसा आहे रेड ब्राऊन. ब्रोमीनचा कलर कसा आहे रेड ब्राऊन. पण टेस्ट ट्यूबमध्ये आपण हा कंपाऊंड घेतला प्रोपीन. ब्रोमीनचा कलर कसा आहे रेड ब्राऊन. ज्यावेळेस आपण याच्यामध्ये ब्रोमीन ॲड करू तर काय होईल रिॲक्शन ब्रोमीन आणि प्रोपीनची रिॲक्शन काय होईल पहा. हा डबल बॉन्डला काय होईल हा ब्रोमीन ॲड होईल म्हणजे काय भेटेल आपल्याला CH3CH CH2 Br हा भेटा आपल्याला प्रोपिलिन डायब्रोमाइड. प्रोपिलिन डायब्रोमाइड हा सुरुवातीला याचा कलर कसा होता रेड ब्राऊन ब्रोमीनचा. पण ब्रोमीन ह्या प्रोपीन बरोबर रिॲक्ट होतो आणि टोटली याला काय होतं ॲड होतं. आपली इथं काय टेस्ट ट्यूबमध्ये सोल्युशन भेटेल परत. रिॲक्शनमध्ये हा प्रोपिलिन डायब्रोमाइडचं सोल्युशन भेटेल. पण हे सोल्युशन कसं असणार आहे कलरलेस असणार आहे. कलरलेस म्हणजे काय याला कोणताही कलर नसणार आहे. सुरुवातीला कलर कसा होता ब्रोमीनचा रेड ब्राऊन. पण रेड ब्राऊन कलर प्रोपीनमध्ये ॲड म्हणजे हा ब्रोमीन प्रोपीनमध्ये ॲड केला तर तो ब्रोमीन काय होतो प्रोपीनला ॲड होतो आणि हा रेड ब्राऊन कलर काय होतो व्हॅनिश होतो निघून जातो. मग ही टेस्ट आहे कशासाठी डिटेक्शन ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. एखाद्या कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे की नाही. आता याच्यात डबल बॉन्ड होता आता ह्या कंपाऊंडमध्ये डबल बॉन्ड आहे म्हणून काय होतं तुम्हाला कलरलेस भेटतं आहे. आता हे आपल्याला माहिती आहे याचं स्ट्रक्चर आपल्याला प्रोव्हाइड केलं की याच्यामध्ये डबल बॉन्ड आपल्या डोळ्याला दिसतो. आपण लगेच सांगणार की इथे काय करणार रेड ब्राऊन कलर ऑफ ब्रोमीन काय होईल
डिसअपिअर होईल. इथं आपल्याला कोणत्या प्रकारचा कलर भेटणार नाही. तुम्ही लॅबमध्ये करणार ही टेस्ट, ज्यावेळी तुम्ही कॉलेजमध्ये आता प्रॅक्टिकल करणार हे रिॲक्शनचं तुम्हाला येईल प्रॅक्टिकल, त्यावेळेस लक्षात ठेवा. जर ब्रोमिनचा कलर निघून गेला, आपल्याला सोल्युशन जर फायनल कलरलेस भेटला, याचा अर्थ काय, ओरिजिनल कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. जर मी इथेन घेतला असता, बघा हा घेतला असता CH3 आता हा इथेन आहे. आता इथेनची ब्रोमिनची काही रिॲक्शन होणार आहे का, नाही होणार. मग हा रेड ब्राऊन कलर काय राहील, आहे तसं. आपल्याला कोणत्या प्रकारचा हा प्रोडक्ट मिळणार नाही, बरोबर नाही. जर आपण ब्रोमिन आणि इथेन एखाद्या टेस्ट ट्यूबमध्ये ॲड केले, सपोज दॅट इथेन घेतला आणि त्याच्यामध्ये काय ॲड केला आहे, ब्रोमिन ॲड केला, तर हा सोल्युशनचा कलर कसा राहणार, परत रेड ब्राऊनच राहणार. का रेड ब्राऊन राहणार, कारण ब्रोमिन अल्केन इथेन बरोबर रिॲक्ट होत नाही, ब्रोमिनची आणि इथेनची कोणती रिॲक्शन होत नाही. त्यामुळं तुमचा रेड ब्राऊन कलर ऑफ ब्रोमिन रिमेन्स ॲज इट इज, ब्रोमिनचा कलर आहे तसा राहतो. पण एखादा डबल बॉन्ड असता, डबलली बॉन्डेड कंपाऊंड असतं त्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, तर आपल्याला फायनल सोल्युशनमध्ये रेड ब्राऊन कलर ब्रोमिनचा आहे तसा मिळणार नाही. ते सोल्युशन काय होईल, कलरलेस होईल. खूप महत्त्वाची टेस्ट आहे, लक्षात ठेवा. डिटेक्शन ऑफ हॅलोजनेशन, हे होते ॲडिशन ऑफ हॅलोजन. पहा डिहॅलोजनेशनचे एक्झॅक्ट रिव्हर्स आहे. डिहॅलोजनेशनमध्ये आपण ब्रोमिन काढून टाकला होता, ब्रोमिन काय केलं, ॲड केला. इथून पुढचं रिएक्शन खूप सोपं आहे. आधी ज्या बघितलं त्याचं फक्त एक्झॅक्टली काय रिव्हर्स, त्यामुळे आधीचे रिएक्शन व्यवस्थित क्लिअर करून घ्या. भेटूया नेक्स्ट लेक्चरला.